नमस्कार, चला तर मग आज आपण फोरटक्स ब्लाउजची कटिंग डायरेक्ट कपड्यावर कशी करायची ते मी दाखवते। तर उंचीसाठी आपल्याला 14.5 वर खून करायची आहे। 13.5 मध्ये 1 इंच प्लस करून 14.5, तिथून खाली आपल्याला 5.5 वर एक खून करायची आहे। ब्लाउजची कटिंग छान दिसण्यापेक्षा ब्लाउज शिवल्यानंतर छान दिसायला पाहिजे। 14 शोल्डर आहे, अप्पर चेस्ट 35 आणि कंबर 30, 14 चे निम्मे 7, 10 इंच गळा आहे म्हणून 2 इंच कमी, इथं उरले 5, तर इथं आपण घेणार आहे 5.5 आणि 5। इथे आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग 10 इंच गळा आहे, तर लूजिंग नाही, डायरेक्ट 1.5 इंच शिलाई मार्जिन। टोटल हे किती आले बघायचे, 10.15 आलेत ना, 10.15 आले तर डायरेक्ट 10.15 इथे टाकले तरी चालेल, किंवा 30 चा चौथा भाग 7.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। टोटल बरोबर आली। जेवढं इथं घेतलं तेवढंच इथं अंतर टाकलं तरी चालतं, एवढी मापं टाकायची वाचतात। पण मापं सुद्धा टाकून दाखवली, अगदी परफेक्ट मापं बसलेले, रेगा मारून टाकायच्या, वेळ वाचतो कटिंगचा। इथे आपल्याला 16.5 चे निम्मे 8.25 प्लस पाऊण इंच 9 आलेला पाहिजे राऊंड हा, तर हा राऊंड येतोय 8.25, आपल्याला पाऊण इंच खाली उतरायला पाहिजे, तर इथून पाऊण इंच खाली उतरूयात। आता अजून एक सांगते, इथं जर तुम्हाला जाचतंय असं वाटत असेल पाठीमागचं, आता कोणतरी म्हटलं पाठीमागून ताणल्यासारखं होतंय, तर हा फ्रेंच कर्व कसा लावताय याच्याकडे लक्ष ठेवा। इथं आकार देताना या रेगेच्या पुढे पाव इंच फक्त कापड दिसलं पाहिजे आपल्याला, या पट्टीच्या आणि या रेगेच्या मध्ये दिसतंय, बोट ठेवलंय तिथं, या पद्धतीने इथं लक्ष ठेवायचं आहे। इथं चिकटली आहे का बघायची पट्टी, आणि या रेगेला चिकटली आहे का बघायची, आणि मग हा आकार आपला प्रॉपर येणार आहे असा। आता तुम्ही जर या पद्धतीने इकडे रेग चिकटली का, इकडे रेग चिकटली का एवढंच बघितलं आणि या पद्धतीने ठेवलात, तर तुमचा हा इथून पाठीमागून छाटला जाणार, पाव इंच तुम्हाला इथं टाईट होणार ब्लाउज मागच्या मुंड्यामध्ये। ही पट्टी सुद्धा ठेवण्याची टेक्निक असते, ती लक्षात ठेवा। खालच्या रेगेला चिकटली, या रेगेला चिकटली, आणि इथं पाव इंचाचं अंतर पाहिजे, येतंय लक्षात, तेव्हा हे प्रॉपर बसणार आहे। बघा पाव इंचाचा फरक पडला कसा, इथून इथं बरोबर 1 आणि 1 रेगेवर आलं, पण जर हा आर्म होल फ्रेंच कर्व आपण चुकीचा ठेवला तर इथं किती येते, पाऊण इंचावरच खून येते ही, म्हणजे पाव इंचाचा आपल्याला फरक पडणार आहे आणि टाईट होणार आहे ब्लाउज। इथून पाठीमागे मी 3 वर खून करणार आहे, आणि हा जो गळा आहे आपला 10 इंचाचा तो मी नंतर टाकणार आहे, कारण याच्यावर मी ही कटिंग इकडे छापून घेणार आहे, तर तो गळा उठायला नको म्हणून। आता इथे बघूया शोल्डर स्लोप किती येतोय, एक रेगेचा शोल्डर स्लोप आलेला आहे फक्त।
इथून आपल्याला थोडं खाली या रेगेच्या खाली असं उतरायचं असतं. टक्स मारल्यानंतरच हे अंतर समजतं आपल्याला किती वर जायचंय. टक्स बंद करून मगच ही रेघ ओढायची आणि हे तिरकस कट करून टाकायचंय. आता त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला गळ्याच्या इथे मार्क करून घेऊया. आता हीच कटिंग आपण पुढच्या भागासाठी ठेवून घ्यायचे. या रेघेवर आपल्याला ही बाजू बरोबर गळ्याची लावून घ्यायची आहे. सॉरी, या रेघेच्या पुढे आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचे. आता पुढचा गळा किती आहे तर 6.5 म्हणजे 7 इंच. पाठीमागचा 10 ला सुद्धा 2 इंच वजा करतो आणि 7 ला सुद्धा 2 इंच वजा करतो. म्हणजे ही सेम असणार आहे, मागची पुढची शोल्डर सेम असणार आहे. तर या पद्धतीने मी रेघेला बरोबर लावून घेतलेलं आहे आणि जसं आहे तसं छापून घेणार आहे. आता इथून हे सरळ लावून घ्यायचंय. आता या कापडाचं काम झालेलं आहे. इथून आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे. 6.5 आहे तर 7 वर, इथून 2.5 इंच, पावणे 12 आपला काय आहे राऊंड आहे. आपल्याला यामध्ये 1 इंच प्लस करायचे तर पावणे 13 वर खून करायची. दुसरी खूण आपल्याला करायची आहे पॉइंटची. 9.5 आहे तर अर्धा इंच प्लस करून 10 वर. पॉइंटच्या रेघेवर फुल बसचा चौथा भाग. फुल बस 36 आहे तर 9. इथून 1.5 इंचावर एक खूण करून घेऊया अगोदर. साडेसहा उंची आलेली आहे मुंड्याची. साडेसहा पाठीमागच्या मुंड्याची उंची आहे तर इथं मी 6.5 वरच खून करते. अर्धा इंच कमी केलं.
अर्धा इंच आतमध्ये साडेनऊ भरतोय माझा आणि पाठीमागचा किती भरला? 9 भरला. आता पुढचा 9.5 भरला. वरती अर्धा इंच देऊन सुद्धा पुढचा किती भरतोय? 9.5 भरतोय. इथं बघा शिलाई मार्जिन पर्यंतच मोजतीये. आता हा जो अर्धा इंच मला एक्स्ट्रा येतोय तो मी इथे या टक्स मध्ये घालवणार आहे. म्हणजे पुढचा 9 पाठीमागचा 9. इथे आपल्याला पाऊण इंच वर यायचंय राऊंडच्या रेघेपासून वरती. इकडून 10वा भाग टाकायचा आहे. 36चा 10वा भाग येतो 3.5 आणि 1 रेघ. या रेघेवर सुद्धा 3.5 आणि 1 रेघ. ही लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे. या लाईनवर अर्धा इंच खाली उतरायचं आणि इथून पॉइंट वरून 1.5 इंच या साईडला आणि 1.5 इंच या साईडला. इथून 2 इंच वरती, मध्यापासून 2 इंच वरती. असे हे 4 टक्स झाले. पण आता ते क्रिएट कसे करायचे? आता या राऊंड वर मी टाकणार आहे माप कमरेचं. कंबर माझी या जागेवर 30 आहे, शेवटच्या बटनाजवळ 30 आहे, पण क्रॉस पट्टी जवळ 31 म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायची. तर 7.5 खाली आहे तर इथं 7.25 यायला पाहिजे. तर 7.25 वर खून करूया. त्याच्या पुढे इथं बघायचंय 1.25 उरलेलं आहे. किती? 1.25. 1.25 चे निम्मे करायचे असे फोल्ड करून आणि या रेघेच्या इकडे आणि या रेघेच्या इकडे. हा मेन टक्स तयार झालाय. नंतर इथला टक्स आपल्याला द्यायचा आहे 1 इंच. फिटिंगच्या लाईन वर दिलाय. इथे आपल्याला अर्धा इंच वाढलेला होता तर 1/2 इंच इकडं आणि 1/2 इंच इकडं. टोटल अर्ध्या इंचाचा टक्स हा. हा 1/2 इंचाचा. आता इथे आपल्याला काटकोनामध्ये अशी डायरेक्ट या टक्स वर काटकोन लावायचा आहे आणि ही रेख ओढून घ्यायची. कटिंग करून घेऊयात. आता ही टक्स बंद करायचे, मग ही स्ट्रेट लाईन ओढायचे. बघा फरक पडला. डबल दिसते का रेघ तुम्हाला? आणि मग त्या रेघेच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचंय. टक्स बंद करूनच शिलाई मार्जिन द्यायचं.
म्हणजे इथं तुमचा असा टक्स मारल्यानंतर असा आकार होणार नाही, असा आकार होणार नाही काच बटन पट्टीच्या इथं. असा आकार कधी होतो, तुम्ही टक्स ओपन ठेवून स्ट्रेट लाईन कट केली तर होणार आहे. आता आपल्याला हे बंद करूनच असं कटिंग करायचं असतं. ही टक्स अशी बंद करून घ्यायची आणि मग मुंड्याजवळ मुंडा लावून ठेवायचा आणि इथं आपल्याला ही खून करून घ्यायची. किनारीपासून इथं बघा, इथं कमी येणार आहे, इथं नाही टेप लावायचा. टेप आपल्याला इथं नाही लावायचा, इथं लावायचा. किती आलं? 2.25. इथं किती येते? 2.5. मग तुम्ही 2.5 घेतलं तर कमी पडणार. 2.25. 2.25 वर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे 1/2 इंच. 2.25 मध्ये 1/2 इंच ऍड केले तर आपली 3.5. या साईडला 4.25 करते. इथे हुकाय पट्टीची लाईन ओढून घेते अगोदर. त्याच्या पुढे कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 30 तर 7.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही प्रॉपर होणार आहे. अशी रेघ ओढायची. 3 इंचावर अर्धा इंच खाली, अर्धा किंवा 1/2 इंच घ्या आकार येण्यासाठी. या पद्धतीने क्रॉस पट्टीची कटिंग झाली. चला तर मग ही आपली आता 4 टक्स ब्लाउजची कटिंग पूर्ण झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कटिंग कशी वाटली तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.